राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार. अभिषेक मनु सिंघवी यांना भेटून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती. महाराष्ट्रातल्या 6 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. पंचायत राज पुरस्कारात महाराष्ट्राला 6 पुरस्कार. खारघरमध्ये नगरसेवकांचं काम बंद आंदोलन. धरणापासून नवी मुंबईपर्यंत टाकण्यात येणाऱ्या नवीन पाईपलाईनच्या कामाला विरोध. खासदार सुरेश म्हात्रेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट. भिवंडीतल्या वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत घेतली भेट. अंबरनाथमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार. वांद्रापाडा परिसरातील शाळेतील धक्कादायक घटना. पोलिसांनी नराधम शिक्षकाला ठोकल्या बेड्या. पेंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात गडगडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम होण्याची शक्यता. नाशिक मर्चंट्स बँक मालेगाव शाखा गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून छापेमारी. छापेमारीमध्ये 13,50,00,000 रुपयांची रोकड जप्त. आमदार भावना गवळींची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार असल्याची सूत्रांची माहिती. भावना गवळी सध्या विधान परिषदेच्या सदस्य. गोठ्यासाठी शासनाचे अनुदान मिळवून देतो असं म्हणत शेतकऱ्याची फसवणूक. पंढरपूरमध्ये शेतकऱ्याला दिल्या बनावट नोटा. तब्बल 10,14,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे टरबूजाचे दर घसरले. 10 रुपये प्रति किलो टरबूजाला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. यवतमाळमध्ये गॅस सिलेंडरचं गोदाम फोडलं. चोरट्यांकडून 13 लाखांचा मुद्देमाल लंपास. नाशिक जिल्ह्यामध्ये 327 हेक्टर शेतीला अवकाळी पावसाचा फटका. पंचनामे करण्याची आणि तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. आणि भिवंडीतल्या कवाड गावात एका घराला भीषण आग लागल्याची घटना. आगीत घरातलं साहित्य जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.